केंद्र सरकारने निधी वाटप केला आणि त्या निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय झालाय अशा बातम्या आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील। खरोखरच महाराष्ट्रावर अन्याय झालाय का? केंद्र सरकार निधी नेमका कशा प्रकारे वाटप करतं, हा निधी कुठून येतो, या सगळ्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी सोमेश कोलगे, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण पाहताय गल्ली टू दिल्ली। मित्रांनो, केंद्र सरकारने मोदी 3.0 या कॅबिनेटनी पहिला निर्णय घेतलाय, तो म्हणजे डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेस थ्रू राज्य सरकारांना निधी देण्याचा। आणि या निधीमध्ये सर्वाधिक निधी हा उत्तर प्रदेशला मिळाला, त्यानंतर मग बिहारला मिळालाय व त्यानंतर मग तो पश्चिम बंगालला मिळालाय, मध्य प्रदेशला मिळालाय आणि मग महाराष्ट्र, गुजरात या राज्यांचा नंबर लागलाय। त्यामुळे एक बातमी आहे की महाराष्ट्रावर अन्याय झाला अशा स्वरूपाची, आणि त्या बातमीच्या अनुषंगाने अनेक लोक वेगवेगळ्या चर्चा करतात। मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ज्यावेळी या देशाचं संविधान तयार करण्यात आलं त्यावेळी भविष्यात कोणकोणते प्रश्न उद्भवू शकतात, किंबहुना या संविधानाची रचना करत असताना केंद्र सरकार कोणत्या तरी राज्यावर अन्याय करू शकेल का आणि करू शकणार नाही अशा तरतुदी या संविधानामध्ये करण्यात आल्या आहेत। अशा प्रकारे केंद्र सरकार एखाद्या राज्यावर अन्याय करू शकेल का याचा विचार संविधान निर्मात्यांनी केला होता, आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेत एक कलम 280 आहे ज्यामध्ये हे म्हटलं गेलं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारांमध्ये जे महसुलाचं वाटप होईल, निधीचं वाटप होईल, ते फेअर अँड इक्विटेबल मॅनरमध्ये व्हायला हवं। म्हणजेच इक्विटेबलचा अर्थ समसमान नाही तर समानतेने व्हायला हवं। म्हणजे जे मागे राहिलेलं राज्य आहे त्याला थोडंसं जास्त व पुढे असलेल्या राज्याला थोडंसं कमी, पण त्या सगळ्याचा वाटप हा फेअर अँड इक्विटेबल मॅनरमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ केंद्रामध्ये एखाद्या पक्षाचं सरकार असेल आणि समजा राज्यात कुठल्या तरी वेगळ्या पक्षाचं सरकार आहे, तर संबंधित राज्य सरकारवर किंवा संबंधित राज्यातील जनतेवर अन्याय होऊ नये याची काळजी ही भारतीय राज्यघटनेत घेतली गेली आहे। आणि त्याच कलम 280 खाली वित्त आयोगाची स्थापना केली जाते, जो वित्त आयोग एक क्रायटेरिया ठरवतो की कोणत्या निकषांच्या आधारे राज्य सरकारांना कशा प्रकारे निधी वाटप केला जाणार आहे। यापूर्वी सध्याचा जो वित्त आयोग आहे तो 15वा वित्त आयोग, ज्याच्या अनुषंगाने सध्या निकष ठरवले गेले आहेत व त्यानुसार राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून निधी वाटप केला जातो। यापूर्वीचा जो वित्त आयोग होता म्हणजे 14वा वित्त आयोग, तो 2013 साली स्थापन करण्यात आला होता आणि 2015 पासून ते 2020 या 5 वर्षांच्या काळासाठी या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशींच्या नुसार निधी वितरित करण्यात आला। त्यानंतर मग जो 16वा वित्त आयोग आहे, त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते अरविंद पानगरिया, ज्यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाने काम केलं आणि त्यांनी 2020-21 साठी एक क्रायटेरिया तयार केला आणि 2021 ते 2026 या 5 वर्षाच्या काळासाठी एक क्रायटेरिया तयार केला आहे, ज्या क्रायटेरियानुसार राज्य सरकारांना निधी वितरित केला जातो। आता तो क्रायटेरिया आपल्याला समजून घ्यावा लागेल की महाराष्ट्राच्या वाट्याला कमी पैसे का येतात किंवा उत्तर प्रदेशच्या वाट्याला जास्त पैसे का येतात किंवा पश्चिम बंगालच्या वाट्याला कमी पैसे का येतात किंबहुना गुजरातच्या वाट्याला सर्वात कमी पैसे का येतात। तर या सगळ्यामध्ये कोणीतरी उद्या आलं आणि मनमानी कारभार केला असं करणं शक्य नाही आहे। त्याचं कारण वित्त आयोगाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेत आहे आणि भारतीय राज्यघटनेची एक घटनात्मक संस्था म्हणून वित्त आयोगाकडे पाहिलं जातं। या वित्त आयोगाला कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे विचार करायचा आहे हे नक्कीच केंद्र सरकार सांगतं, परंतु तसा विचार करत असताना संबंधित वित्त आयोगाला सगळ्या राज्यांना समान न्याय द्यावा लागतो। आता यापूर्वी जी पद्धत होती की उत्तर प्रदेशला जास्त निधी का जातो दरवेळी केंद्र सरकारचा किंवा बिहारला का जातो, तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला 14व्या वित्त आयोगाच्या ज्या टर्म्स होत्या त्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला समजाव्या लागतील की कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे 14वा वित्त आयोग काम करत होता। तर 14व्या वित्त आयोगमध्ये एक पहिला जो सगळ्यात मोठा क्रायटेरिया होता तो इन्कम डिस्टन्स, म्हणजे या संपूर्ण देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेलं राज्य, जे सर्वाधिक स्टेट GDP ज्या राज्याचा आहे त्या राज्याच्या तुलनेत एखाद्या राज्याचं अंतर किती आहे। म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातील जर पर कॅपिटा GDP हा 100 रुपये असेल आणि बिहारमधील पर कॅपिटा GDP हा 20 रुपये असेल, तर मग बिहार आणि महाराष्ट्रामध्ये जे अंतर आहे ते जवळपास 80 रुपयांचं आहे। आणि अशा प्रकारे जे हायेस्ट अर्निंग म्हणजे सर्वाधिक श्रीमंत राज्य आणि त्या राज्याच्या तुलनेत
एखादं राज्य किती गरीब आहे भारतातील त्यासाठी जे वेटेज ठेवण्यात आलं, यापूर्वी म्हणजे जो काँग्रेसच्या काळातला वित्त आयोग होता त्यासाठीचं वेटेज 50% होतं, ते आत्ताच्या काळात जो 15वा वित्त आयोग आहे त्या काळातील वेटेज 45% आहे। म्हणजे जर 100 रुपये हे केंद्र सरकारकडे आले तर त्या 100 रुपयांमधील राज्य सरकारांना द्यायचा जो निधी असेल त्या निधीमध्ये सुद्धा भारतात जी विविध राज्य आहेत त्या राज्यांना किती निधी दिला गेला पाहिजे आणि तो निधी कसा ठरवायचा, तर त्यामध्ये विचार करत असताना इन्कम डिस्टन्स म्हणजे संबंधित राज्य किती गरीब आहे याला 45% महत्त्व दिलं गेलं। त्यानंतर मग संबंधित राज्याचं क्षेत्रफळ किती आहे, एरिया किती आहे, त्या एरियाला 15% महत्त्व आहे। म्हणजे उत्तर प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे, मध्य प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहे, त्यामुळे त्यांना जास्तीचा निधी हा बऱ्याचदा दिला जातो। तर 15% वेटेज हे क्षेत्रफळाला आहे। त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की लोकसंख्येचा निकष आहे। आता लोकसंख्येच्या निकषाबाबत आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसंख्या नियंत्रणाचं एक धोरण हे भारतामध्ये अनेक वर्ष राबवण्यात आलं आणि त्यावेळी एक प्रश्न उपस्थित करण्यात आला की जी राज्य स्वतःची लोकसंख्या नियंत्रित करतात त्यांच्यावर अन्याय नको, म्हणून मग दोन्ही वेळेसची लोकसंख्या पूर्वीच्या काळी विचारात घेतली जायची। म्हणजे 2020च्या आधी तर त्यावेळी 1971ची लोकसंख्या आणि 2011च्या सेन्ससनुसार जी लोकसंख्या, आणि या दोन्ही लोकसंख्येच्या प्रमाणाला 17% आणि 10% असं वेटेज दिलं गेलं होतं की पैसा वाटत असताना राज्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे। तर ती जी कन्सेप्ट आहे 1971ची लोकसंख्या ती या सरकारने काढून टाकली, त्याऐवजी 2011चा सेन्सस हा विचारात घेतला जातो ज्याला 15% वेटेज आहे। आणि डेमोग्राफिक परफॉर्मन्स नावाची एक नवी संज्ञा, एक नवी कन्सेप्ट ही मोदी सरकारच्या काळात आणण्यात आली। डेमोग्राफिक परफॉर्मन्सचा अर्थ होतो की एखाद्या राज्याने आपली लोकसंख्या नियंत्रित करण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि किती इफेक्टिव्हली काम केले, तर त्याला देखील महत्त्व आहे। त्याला 12.5% म्हणजे 12.5% महत्त्व हे एखाद्या राज्याने जर आपली लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी काम केलं असेल तर त्याला आहे। आणि 2011च्या सेन्ससनुसार जी लोकसंख्या त्याला 15% महत्त्व आहे। त्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फॉरेस्ट आणि इकोलॉजीचा। आता यापूर्वी 2020च्या पूर्वी वनाच्छादित क्षेत्र किती आहे एखाद्या राज्यात, म्हणजे डेन्स फॉरेस्ट कव्हर किती आहे त्याचा विचार करून त्याचे ॲडव्हान्टेज हे संबंधित राज्याला दिलं जायचं, त्यांना केंद्र सरकारकडून निधी वाटप केलं जात असताना। परंतु यावेळी जो 16वा वित्त आयोग आहे त्यांनी 10% हे फॉरेस्ट अँड इकोलॉजी ही एक नवी टर्म आणली आहे की ज्यामध्ये जैवविविधता आणि वन किती आहेत संबंधित राज्यात। कारण एक तुम्ही उदाहरण धरून चाला, समजा महाराष्ट्राने प्रचंड इंडस्ट्रियलायझेशन केलं, खूप इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, महाराष्ट्राचा इन्कम वाढला, महाराष्ट्रातून टॅक्स कलेक्शन वाढलं, महाराष्ट्राचा डेमोग्राफिक परफॉर्मन्स चांगला आहे। पण दुसऱ्या बाजूला केरळसारखं राज्य आहे की जिथे प्रचंड जैवविविधता आहे, जंगल आहे आणि ते जंगल पर्यावरणाच्या कायद्यांमुळे तोडता येत नाही किंवा त्या जंगलांमुळे तिथल्या राज्याला कंपन्या, इंडस्ट्री अशी प्रगती करता येत नाही। आता त्या जंगलाचा फायदा हा भारताला एक देश म्हणून होणार आहे कारण पर्यावरणाचा समतोल राखण्यात जंगलाची भूमिका महत्त्वाची असते, पण दुसऱ्या बाजूला संबंधित राज्यावर अन्यायही होऊ शकतो कारण ते इंडस्ट्रियल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने तितकी प्रगती करू शकणार नाहीत जितकी महाराष्ट्रासारखं राज्य करू शकेल किंवा राजस्थानसारखं राज्य करू शकेल। मग त्यांच्यावर अन्याय होणार का? दुसऱ्या बाजूला पर्यावरण संरक्षण आणि क्लायमेट चेंजचे जागतिक पातळीवर जे प्रश्न तयार केले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा सामना करत असताना फॉरेस्ट अँड इकोलॉजी जपणाऱ्या राज्याला देखील झुकतं माप मिळालं पाहिजे। म्हणून जे एकूण टर्म्स ऑफ रेफरन्स आहेत त्यामध्ये फॉरेस्ट अँड इकोलॉजीला 10% इतकं व्हॅल्यू आणि इतकं वेटेज दिलं गेलेलं आहे। आता मोदी सरकारने एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे आत्तापर्यंत जी राज्य सर्वाधिक टॅक्स गोळा करून आणतात त्या राज्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा हा त्यांनी केलेल्या टॅक्स कलेक्शनमुळे होत नव्हता। म्हणजे गरीब राज्यांना फायदा होतो, पण मग श्रीमंत राज्यांवर अन्याय का? किंवा जी राज्य किंवा ज्या राज्यातील नागरिक हे टॅक्स भरतात त्यांच्यावर अन्याय का? असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले जायचे। तर 16व्या वित्त आयोगाने पहिल्यांदा 2.5% वेटेज हे संबंधित राज्य सरकार किती टॅक्स गोळा करतं याला दिले। त्यासाठी त्यांनी जी टर्म वापरली ती टॅक्स अँड फिस्कल एफर्ट्स। याचा अर्थ या सगळ्याच्या पुढे जाऊन 16व्या वित्त आयोगाने असं म्हटलं
की आत्तापर्यंत केंद्र सरकारने जमा केलेल्या एकूण टॅक्सेसमधील निधीच्या 41% निधी हा राज्य सरकारांमध्ये विभाजित केला पाहिजे। उदाहरणार्थ 100 रुपये जर केंद्र सरकारकडे आले तर त्यातले 41 रुपये हे राज्य सरकारांमध्ये वाटले गेले पाहिजेत। हे आत्तापर्यंत होतं 2020 पर्यंत। 2021 नंतर 16व्या वित्त आयोगाने जे म्हटलं त्यानुसार जर 100 रुपये आले तर 42 रुपये हे राज्य सरकारांमध्ये वाटले पाहिजेत केंद्र सरकारने। म्हणजे 42% हे टॅक्स डिव्होल्यूशनचं प्रमाण हे 16व्या वित्त आयोगाने ठरवलं आणि मग ते 42 रुपये हे केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारे वाटायचं तर ते वाटत असताना जे निकष लक्षात घ्यायचे आहेत म्हणजे समजा 42 रुपयांमधले 10 रुपये कोणाला द्यायचे, 5 रुपये कोणाला द्यायचे, 2 रुपये कोणाला द्यायचे, तर याचे जे निकष आहेत ते निकष हे इन्कम डिस्टन्स म्हणजे गरीब राज्याला फायदा मिळाला पाहिजे। कारण भारतीय राज्यघटनेत जे शब्द लिहिलेत ते इक्विटेबल मॅनर, निधी वाटप हे इक्विटेबल मॅनरनी झालं पाहिजे। म्हणजे जे रिझर्वेशनची आपण कल्पना म्हणतो की इक्वॅलिटी म्हणजे काय सगळ्यांना एका ठिकाणी समान ठेवणं याला इक्वॅलिटी म्हणत नाहीत, तर जो मागे राहिलेला आहे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करून त्याला पुढे आणणं याला इक्वॅलिटी म्हणतात। म्हणजे बघा एका बाजूला आपण रिझर्वेशनचं समर्थन करतो पण दुसऱ्या बाजूला ज्यावेळी निधी वाटप होतो केंद्राकडून त्यावेळी लोक म्हणतात की गरीब राज्यांना जास्त निधी का दिला जातोय। कारण जे इक्विटेबल मॅनर ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी गरीब राज्यांना जास्त निधी त्यांच्या प्रगतीसाठी आणि प्रगतिशील राज्यांना थोडासा कमी निधी हे त्यामुळे मग 50% म्हणजे 45% वेटेज हे याला आहे एकूण इन्कम डिस्टन्सला। त्यानंतर एरिया संबंधित राज्याचं भौगोलिक क्षेत्र किती याला 15% वेटेज आहे। त्यानंतर मग संबंधित राज्याची लोकसंख्या किती याला 15% वेटेज आहे। मग म्हणून ज्यांनी भरपूर मुलं जन्माला घातली, भरपूर लोकसंख्या वाढवली त्यांचा फायदा होणार का तर असंही नाही आहे। ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी काम केलं त्यांना डेमोग्राफिक परफॉर्मन्सचे 12.5% वेटेज मिळतं। म्हणजे उदाहरणार्थ एखादं राज्य लोकसंख्येच्या बाबतीत मागे पडलं पण त्यांनी लोकसंख्या नियंत्रण चांगलं केलं तर त्यांना 12.5% वेटेजमुळे सरकारकडून केंद्र सरकारकडून मिळणारा निधी हा जास्त मिळू शकतो 15% लोकसंख्येला। त्या पुढचे फॉरेस्ट अँड इकोलॉजी म्हणजे ज्यांनी पर्यावरण जपलंय त्यासाठी 10% वेटेज आहे आणि टॅक्स आणि फिस्कल एफर्ट्ससाठी 2.5% म्हणजे जे महसूल गोळा करतात, जे जास्तीत जास्त कर गोळा करतात त्या राज्यांसाठी सुद्धा 2.5% अशा स्वरूपाचा हा 16वा वित्त आयोग आणि त्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसारच केंद्र सरकारचा निधी हा राज्य सरकारांना दिला जातो। नरेंद्र मोदींच्या मनात आलं म्हणून ते कोणाला तरी निधी वाटपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा अन्याय करू शकतात, एखाद्या राज्यावर राग काढू शकतात, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे पूर्णपणे गैरसमज आहेत। दुर्दैवाने आपल्या देशामध्ये नागरिकशास्त्र आपल्याला जेव्हा शिकवलं जातं त्यावेळी ते गांभीर्याने शिकवलं जात नाही, ते सिरियसली शिकवलं जात नाही। त्यामुळे याविषयीची खूप कमी माहिती लोकांमध्ये असते आणि अशा प्रकारे जे सर्वसाधारण विचार करण्याची सवय लोकांना लागली आहे की आता JDUच्या पाठिंब्याने सरकार तयार झालं म्हणून बिहारला झुकतं माप आहे का, मग उत्तर प्रदेशनी भाजपला मोठा धडा शिकवला मग तरीसुद्धा त्यांना सर्वाधिक टॅक्स का दिला असेल, मग तरीसुद्धा उत्तर प्रदेशला टॅक्स, मग महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना आहे का। हा सगळा निव्वळ बावळटपणा आहे। या सगळ्याला काही अर्थ नाही, या सगळ्याचं एक लॉजिक आहे, त्या सगळ्याचं एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे आणि त्यानुसार केंद्र सरकारकडून दिला जाणारा टॅक्स हा केंद्र सरकारकडून दिला जाणारा निधी हा विविध राज्यांमध्ये वाटला जातो आणि त्यासाठी आर्टिकल 280 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन केलं गेलेलं आहे की भारतीय संविधानाने याची काळजी घेतली आहे की वेगवेगळ्या राज्यांवर केंद्र सरकारकडून निधी वाटपाच्या बाबतीत अन्याय केला जाणार नाही। आता फेअर अँड इक्विटेबल मॅनर म्हणजे काय तर त्याचा अर्थ हा मागे राहिलेल्या राज्याला पुढे आणण्यासाठी मदत करणं, पुढे असलेल्या राज्यांनी थोडासा त्यासाठी भार उचलणं, ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केली आहे त्यांनाही त्याचा फायदा मिळवून देणं, ज्या राज्याचं क्षेत्रफळ मोठं आहे त्यालाही जास्त निधी मिळाला पाहिजे, त्याचवेळी ज्या राज्याने पर्यावरण सांभाळले त्याला देखील जास्त निधी मिळाला पाहिजे। तर अशा दृष्टीने कोणत्या राज्याला किती रुपये मिळणार, किती हजार कोटी मिळणार याचं प्रमाण निश्चित होतं आणि त्यानुसारच केंद्र सरकारकडून निधी वाटप केला जातो। त्यामुळे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा टॅक्स डिव्होल्यूशन झालेलं आहे त्यावेळी उत्तर प्रदेश राज्याला केंद्र सरकारकडून सर्वाधिक निधी मिळालेला आहे, त्यानंतर तो बिहारला मिळाला आहे, त्यानंतर मग तो पश्चिम बंगालला मिळतो,
त्यानंतर तो मध्य प्रदेशाला मिळतो, मग पुढे राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश अशी वेगवेगळी राज्य आहेत. परंतु समजून घेत असताना आपल्याला वित्त आयोगाच्या शिफारशी, वित्त आयोग म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. अन्यथा रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती आणि त्यामुळे आपण वर्ल्ड कपची मॅच हरलो असं मी लहान असताना एक अफवा ऐकली होती आणि त्या अफवेवर अनेकांनी विश्वास ठेवला होता. अगदी त्यावेळी म्हणजे माझ्यापेक्षा मोठे लोक असणारे 9वी 10वीतली मुलंसुद्धा ही गोष्ट बोलायची आणि अशा एका इलॉजिकल गोष्टीवर विश्वास ठेवायचे. तसं आपल्या बाबतीत व्हायला नको, ही काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड जरूर करा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.